सैन्योद्योग पर्व भाग 8. वैशंपायन पुढे सांगतात की संदेश वाहकाकडून समजल्यावर शल्य त्याच्या मुलांसह त्याचं मोठं सैन्य घेऊन पांडवांच्या दिशेने निघतो. त्याचा तळ पडतो. त्याचं क्षेत्रफळ असतं अर्ध्या योजने एवढं. त्यातील प्रत्येक वीर योद्धा युद्धकलेत प्रवीणच होता. त्यांच्या अंगावरील विविध रंगाच्या गणवेशामुळे तो परिसर सुंदर दिसत होता. निरनिराळ्या रथांवरील झेंडे फडकत होते. त्या योद्ध्यांच्या कपड्यांवरून ते कोणत्या प्रदेशातील आहेत तेही समजत होतं. त्यांचा प्रवास सावकाशपणे होत होता. त्यांच्या चालण्यामुळे पृथ्वी थरथरत होती. दुर्योधनाला समजतं की तो महावीर त्यांच्या दिशेनेच येत आहे. तो त्वरेने त्याला जाऊन भेटतो आणि त्याचं स्वागत करतो. त्याच्या सैन्याच्या स्वागतासाठी तो जिकडे तिकडे स्वागताच्या कमानी उभा करतो. त्या सैन्याच्या मनोरंजनासाठी तो कलाकारांच्या प्रयोगाचं आयोजनही करतो. त्यांच्या स्वागतासाठी असलेल्या मांडवात विविध पेय, मांसाचे पदार्थ, रुचकर इतर खाण्याचे पदार्थ, प्रकार असे सगळे ठेवलेले असतात. सैनिकांचे तंबू प्रशस्त आणि हवेशीर होते. त्यांचं स्वागत करण्यासाठी दुर्योधनाचे सेवक देवाची सेवा करावी अशा प्रकारे त्यांची सेवा करण्यासाठी सज्ज होते. शल्य दुसऱ्या दालनात जातो, जिथे स्वर्गीय व्यवस्था केलेली होती. त्याची व्यवस्था अशी होती की इंद्रसुद्धा चकित होईल. शल्य त्याच्या समवेत असलेल्या सेवकांना विचारतो, मला त्या युधिष्ठिराला भेटायचं आहे, ज्याने ही सगळी व्यवस्था माझ्यासाठी केलेली आहे. त्याच्या अशा आदरातिथ्यासाठी मी त्याला काहीतरी देऊ इच्छितो. त्यामुळे तो कुंतीपुत्र निश्चितच माझ्यावर संतुष्ट होईल. ते ऐकून ते सेवक त्याला सांगतात की महाराज, ही व्यवस्था दुर्योधनाने आपल्या स्वागतासाठी केलेली आहे. त्यानंतर ते दुर्योधनाला जाऊन सांगतात. तेव्हा तिथे लपलेला दुर्योधन बाहेर येतो आणि आपल्या मामाला भेटतो. त्याला पाहिल्यानंतर त्या मद्र देशाच्या राजाला समजतं की ही व्यवस्था कौरवांनी केलेली आहे. ते समजल्यावर शल्य दुर्योधनाला मिठी मारतो आणि म्हणतो, बोल, तुला काय पाहिजे आहे? मी तुझी इच्छा पुरी करीन. दुर्योधन त्यावर म्हणतो, अहो आदरणीय, आपण मला एक आशीर्वाद द्या. आपण माझ्या सेनेचं प्रमुख व्हावं. वैशंपायन पुढे सांगतायत की ते ऐकून शल्य त्याला आश्वासन देतात की ते त्याची मागणी मान्य करत आहेत. त्यानंतर तो शल्य त्याला विचारतो. त्यानंतर तो गांधारपुत्र त्याच्या सगळ्या मागण्या मान्य करतो. त्यानंतर तो शल्य दुर्योधनाला सांगतो की त्याने त्याच्या गावी जावं. त्यानंतर शल्य युधिष्ठिराला भेटण्यासाठी निघतो. त्यानंतर तो हस्तिनापूरला निघणार असतो. शल्य दुर्योधनाला म्हणतो की त्याला कुंतीच्या मुलांना भेटणं अगत्याचं आहे. ते ऐकून तो थोडा नाराज झालेला त्याला म्हणतो, कृपया त्यांना भेटल्यानंतर त्यानंतर लवकर हस्तिनापुरी यावं, कारण कौरव पूर्णपणे त्यांच्यावरच विसंबून आहेत. आपण मला वचन दिलेलं आहे हे लक्षात असू द्यावं. त्या संभाषणानंतर ते एकमेकांना मिठी मारतात. त्यानंतर दुर्योधन त्याच्या घरी निघतो. शल्य युधिष्ठिराला भेटून जे घडलं आहे ते सगळं सांगतो. पांडवांच्या राज्यात उपलव्यमध्ये तो पोचतो. तिथे पांडवांचा तळ असतो. तिथे त्याला पांडव मुखमार्जनार्थ जल देतात. ते तो स्वीकारतो. तो त्याचे हातपाय धुतो. त्यानंतर पांडव त्याला रिवाजाप्रमाणे भेटीही देतात. त्यात एक गाय असते. ते प्राथमिक झाल्यानंतर तो पांडवांचं क्षेमकुशल विचारतो. तो सांगतो की त्याला पांडवांना भेटून संतोष झालेला आहे. भीम, अर्जुन आणि दोघेही माद्रीचे पुत्र अशा सगळ्यांची तो जातीने विचारपूस करतो. ते एकत्र बसतात आणि इतर गप्पा सुरू करतात. शल्य कुंतीपुत्र युधिष्ठिराला म्हणतो, अरे कुरु घराण्याच्या सुपुत्रा, आपलं कसं आहे? तुम्ही सुदैवाने या सगळ्या अरिष्टातून बाहेर पडलेला आहात. त्या निबिड अरण्यात राहणं म्हणजे काही सोपं नव्हतं. ते तुम्ही मुकाट्याने सहन केलं, ह्याचं मी कौतुक करतो. त्यात तुमची पत्नीसुद्धा होती. हे सगळं आम्हा लोकांना फार विलक्षण वाटतं आहे. क्षत्रिय असून तुम्ही ब्राह्मणांना लाजवेल असं तिथे राहत होतात, तपस्या करत होतात. मला तर त्याचा अभिमानच वाटतो आहे. तुमचा अज्ञातवास तर सगळ्यांच्या चर्चेचाच विषय झालेला आहे. आता आपण आणखीन अवघड कार्य आरंभू इच्छित आहात. सिंहासनावरून खाली पडलेल्या राजाला हे सगळं सोसावं लागतं. काकाला तू नाही म्हणू शकत नव्हतास, म्हणून तू द्यूताला बसला होतास, असे सगळेच सांगतात.
एवढा नीतिवान तू आहेस त्याचं मला आश्चर्य वाटतंय. इतर कोणी असतं तर तो नाही म्हणला असता, पण तू आणि तुझे बंधू त्या सगळ्या गोष्टी एकतेलाने करत होतात. हे सगळं मला मोठं कौतुकास्पदच वाटतंय. मला विश्वास आहे की ह्या सगळ्या त्रासातून तुम्ही गेल्यावर आणि कौरवांचा विनाश केल्यावर तुम्ही मोठं सुख प्राप्त करणार आहात, असं माझं मन सांगतंय. एवढी संकटं आली, परंतु तुम्ही कधीही चुकीच्या मार्गाने गेलेला नाहीत, हे कमालीचं नवल करणारच आहे. इतर कोणी असता तर क्रोधाच्या आहारी जाऊन त्यांनी अनेक कृष्णकृत्य केली असती, परंतु परंतु तुम्ही तसं काहीही केलं नाही आहे. तुमचे विधाता नेहमी तुमचं भलं करील याबद्दल मला शंकाच नाही आहे. तुमची दयाबुद्धी, तुमची करुणा, सत्यशीलता, शांतपणा, सर्व प्रकारच्या मर्यादा ह्याचं करावी तितकी तारीफ कमीच होईल. क्वचितच एखादा क्षत्रिय मिळेल ज्याच्यात हे सगळे गुण एकत्रितपणे असतील. तुम्ही 5 भाऊ सत्वगुणांचे पुतळेच आहात, त्याबद्दल शंकाच नको. वैशंपायन पुढे म्हणतात, त्यानंतर शल्व युधिष्ठिराला सांगतो की दुर्योधन त्याच्याशी काय बोलला. त्यांनी मागितलेली वचनं कोणती तेही सांगतात. ते ऐकून युधिष्ठिर त्याला म्हणतो, आपण जी वचनं त्याला दिली आहेत त्याबद्दल माझी काहीही तक्रार नाही. परंतु जर तुमच्या मनात आमच्याबद्दल एवढा सन्मान असेल तर मला एकच वचन द्या. जेव्हा अर्जुन आणि कर्ण लढत असतील तेव्हा तुम्ही कर्णाचं सारथ्य घ्यावं. अर्जुनाला संरक्षण मिळेल अशा प्रकारे तो रथ चालवावा. मला ते आश्वासन आपण देणार का? आपण रथ असा चालवाल की राधे याचं मनोबल कमी होईल आणि विजय आमचाच होईल. ते ऐकून शल्व म्हणतो, त्याला मी मंजुरी देतो. पण ऐक कुंतीपुत्रा, कर्म मला कृष्णाच्या बरोबरीचा सार्थ मानतो, त्यामुळे तो मला सारथ्य देईल त्याबद्दल शंकाच नाही. त्याकरता मी त्याला तसं सांगेन की त्याच्या रथाचं सारथ्य मला द्यावं. ते तो मान्य करील असं मला वाटतंय. त्याचं सारथ्य करत असताना मी असं काही बोलत असेन की त्यामुळे त्याचं चित्त विचलित होईल. त्याच्या शत्रूला त्याला मारणं सोपं होईल. ते करण्यास मी तयार आहे, कारण तुमचा विजय हा सत्याचा विजय असेल आणि त्यात माझी भागीदारी असल्यामुळे मला स्वर्गाचे दरवाजे उघडे होतील. इतर काही करण्यासारखं असेल तर ते सुद्धा मी तुमच्यासाठी करणार आहे. सभेत तुमचा जो विनाकारण अपमान होत होता, तुमच्या पत्नीचा मर्यादाभंग होत होता, त्यात त्या सुतपुत्राचा मोठा कार्यभाग आहे, म्हणून त्याला योग्य शासन होणं स्वाभाविकच आहे. जत, कीचक यांचाही उपद्रव तिने सहन केलेला आहे, हेही मी सगळं जाणून आहे. तुम्हाला माझ्या सहानुभूती पूर्णत्वाने मिळणार आहेत. प्राचीन काळी जसं दमयंतींनी भोगलं आहे तसंच तुमच्या कृष्णाने भोगलेलं आहे, ते मी समजून आहे. परंतु अखेरीस तुम्हाला मोठं सुख प्राप्त होईल असं माझं मनही सांगतंय. तुमच्यासारख्या विभूतींना नेहमीच अशा हालापेष्टा सहन कराव्या लागतात असा इतिहासही सांगतो. मला माहीत आहे इंद्र जो आज स्वर्गाचा धनी झालेला आहे, त्याने आणि त्याच्या बायकोने किती त्रास सहन केला होता, तसेच तुम्ही भोगत आहात. ते ऐकून युधिष्ठिर शल्वाला म्हणतो, पुढे ऐकणार आहोत, पण इथे अशा रीतीने सैन्योद्योग पर्व भाग 8 संपवणार आहोत. भाग 9. युधिष्ठिर विचारतो, अहो सम्राट, मला सांगा, इंद्र आणि त्याच्या पत्नीने असं कोणतं दुःख सहन केलं आहे? त्यावर शल्व सांगायला लागतो, अरे राजा, ऐक, मला जशी समजली आहे तशी मी तुला सांगणार आहे. एकदा त्वश्री, जो सगळ्या प्राणीमात्रांचा प्रमुख आणि स्वर्गीय आहे, तो तपस्या करण्यासाठी वनात बसला होता. त्याने इंद्रावरील रागामुळे एक 3 तोंड असलेला मुलगा उत्पन्न केला. तो त्याच्या तेजामुळे चमकत होता. असा तो 3 तोंडाचा इंद्राच्या स्थानाची अभिलाषा धरून त्याप्रमाणे वागू लागतो. त्याची 3 तोंड अतिशय तेजस्वी होती. त्यातील एक तोंड तर सूर्यासारखं तेजस्वी होतं, दुसरं चंद्रासारखं होतं आणि तिसरं तोंड साक्षात अग्नी. अशी 3 तोंड त्याची होती. तो एका तोंडाने वेद वाचत असे, दुसऱ्या तोंडाने अमृत पीत असे, तर तिसऱ्या तोंडाने 10ही दिशांचा वेध घेत असे. त्याचा बहुतेक समय तपस्या करण्यातच जात असे. त्याचं सगळं जीवन तपस्या आणि वैराग्य ह्यांच्याच पालनात व्यथित होत होतं. त्याचं तपोश्चरण फार तीव्र असायचं.
त्याची तपस्या, त्याचं वैराग्य आणि सत्वशीलता पाहून इंद्राला त्याच्याबद्दल कुतूहल उत्पन्न झालं. त्याला आता त्याची भीतीसुद्धा वाटायला लागलेली होती. त्या विचाराने प्रेरित असा इंद्र ठरवतो की त्याच्या वासना जागृत कराव्यात, म्हणजे त्याचं तपोश्चरण संपुष्टात येईल. त्याला भोग घेण्यास प्रवृत्त करावं असं तो ठरवतो. आता प्रश्न असतो असा की ते साध्य करायचं कसं? मोठा प्रश्न असाही होता की जर तो चिडला तर तो त्याच्या तिन्ही तोंडाने सगळी सृष्टी खाऊन टाकेल. मग इंद्र विचार करत असतो, अरे कुरुवंशी भरता, आता पुढे काय झालं ते ऐक. इंद्र काही अप्सरांना ते काम सोपवतो. तो त्यांना सांगतो की ते काम लवकरात लवकर झालं पाहिजे. त्या त्रिमुखाला जास्तीत जास्त वासनामय करण्याचा आदेश तो देतो. त्यातना तो जास्त सुंदर रूप देतो, आकर्षक कपडे दागदागिनेही देतो आणि त्यांना सांगतो की त्यात जाऊन त्याच्यापुढे कामुक नृत्य करतील. त्याला प्रेमासाठी आकर्षित करण्याचे आदेशही तो देतो. त्या मादक मदनिका त्याला अशा रीतीने वासनात फसवतील की इंद्राची भीती नष्ट होऊन जाईल. तो सांगतो की त्याची झोप उडाली आहे तेव्हापासून तो त्रिमुख तपोश्चरण करू लागलेला आहे. त्या अप्सरा त्याला आश्वासन देतात की त्या तसे अशा प्रकारे करतील की त्याची धास्ती कमी होईल. त्याचा तपोभंग आम्ही करून दाखवूच असं त्या सांगतात. शल्व पुढे सांगतो की इंद्राच्या आज्ञेने प्रेरित त्या अप्सरा त्रिमुखाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात. तो त्यांच्याकडे पाहतो, परंतु त्याच्यावर त्यांचा काहीही परिणाम होत नाही. त्या अप्सरा बराच प्रयत्न करतात पण व्यर्थ. शेवटी कंटाळून त्या इंद्राकडे जातात. त्या सगळ्या एका सुरात त्या शक्राला सांगतात की तो ऋषी आम्हाला दादही देत नाही. आमचे सगळे प्रयत्न वाया गेलेत. तेव्हा आता काय करायचं ते तुम्हीच सांगा. त्यावर इंद्र समजतो की तो मार्ग चालणार नाही. त्यानंतर तो त्या सगळ्या अप्सरांना परत पाठवतो आणि विचार करतो की ह्याचा नाश करणं हा एकच मार्ग उरलेला आहे आणि त्यासाठी तो त्याचं अंतिम अस्त्र वज्र वापरायचं ठरवतो. त्याच्या आघाताने तो पटकन मरून जाईल असं त्याला वाटत असतं. असं म्हणतात, कितीही शक्तिमान असलात तरी उठणाऱ्या शत्रूकडे दुर्लक्ष करणं मृत्यूला आमंत्रण देण्यासारखंच असतं. त्याप्रमाणे त्रिमुख इंद्राच्या हालचालींबद्दल जागृत होतो. इंद्र त्या जबरदस्त त्रिमुखावर वज्र फेकतो, त्यामुळे तो मरून पडतो. तो प्रचंड आकाराचा पृथ्वीवर मरून पडल्यानंतर इंद्राची तर भीती आणखीनच वाढते. त्याला बेचैनी सतवायला लागते. त्याच्या मृतदेहातून प्रकाश येत असतो आणि त्याचा इंद्राला त्रास व्हायला लागतो. तो मेला नसून फक्त पडलेला आहे की काय असं त्याला वाटायला लागतं. त्याची 3 तेजस्वी मुखं आजूबाजूच्या शेतात प्रकाश टाकत असतात. त्याच सुमारास एक सुतार त्याला काम करण्यासाठी लाकडं पाहिजेत म्हणून कुऱ्हाड घेऊन त्या भागात येतो. तो ते चमकणारं मुख पाहून घाबरून जातो. त्याला इंद्र तिथे दिसतो. इंद्र त्या सुताराला सांगतो की हे डोकं कापून काढ. सुतार सांगतो की ते डोकं त्याच्या कुऱ्हाडीने तुटणारच नाही, कारण ते खूप मोठं आहे. त्याशिवाय असं मेलेल्या माणसाचं डोकं कापणं आमच्या नियमाबाहेर आहे. ते ऐकल्यानंतर इंद्र त्याला सांगतो की त्याबद्दल तू घाबरू नकोस. मी जे सांगतो आहे ते तू कर. माझ्या कृपेने तुझी कुऱ्हाड वज्रासारखी होईल. मग तो सुतार इंद्राला विचारतो, हे कृत्य करणारे आपण कोण आहात? जर सगळं समजलं आणि योग्य वाटलं तरच मी तुला मदत करेन, नाही तर नाही. इंद्र त्या सुताराला सांगतो की मी साक्षात इंद्र आहे, देवांचा राजा. हे समजून तू माझ्या आज्ञेचं पालन कर, काहीही चिंता करू नकोस. ते ऐकून तो सुतार इंद्राला बोलतो की तू इंद्र म्हणवतोस आणि अशी अमानुष कृत्य करतोस, तुला लाज नाही वाटत का? एका ब्राह्मणाचा तू खून केला आहेस. त्यावर इंद्र सांगतो की तो प्रायश्चित्ताचं यज्ञ नंतर करणार आहे, त्यामुळे हे पाप धुतलं जाईल. हा माझा फार मोठा शत्रू होता म्हणून मी त्याचा खून केलेला आहे. त्याचा खून मी माझ्या वज्राने केलेला आहे. मी अजूनही बेचैन आहे. त्याची डोकी पाहून मला अजूनही खूप घाबरल्यासारखं होत आहे. ती डोकी चटकन त्याच्या धडापासून वेगळी करून टाक. तसं केलं तर मी तुला आशीर्वाद देईन आणि तुझं भलंही करीन. त्यामुळे यज्ञात वध केलेल्या जनावरांचं डोकं तुला ते देतील. तो तुझा मान असेल. परंतु आत्ता वेळ न घालवता पटकन ती डोकी वेगळी करून टाक.
शल्व पुढे सांगतात, त्यानंतर तो सुतार त्याच्या कुऱ्हाड्यांनी ती 3 डोकी धडापासून वेगळी करतो. त्याबरोबर त्या वेदाचं वाचन करणाऱ्या आणि अमृत पिणाऱ्या मुंडक्यांपासून विविध प्रकारचे पक्षी बाहेर यायला लागतात. ज्या मुखातून तो 10 दिशा न्याहाळत असतो त्यातून सुद्धा काही पक्षी येतात. ती 3ही डोकी धडापासून वेगळी केल्यानंतर तो इंद्र शांत मनाने त्याच्या घरी जातो. सुतारही त्याच्या घरी जातो. त्या असुरांच्या दुश्मनाला वाटतं की तो जिंकलेला आहे. परंतु जेव्हा तश्री समजतो की त्याच्या तपस्वी मुलाचा अंत इंद्राने अशा प्रकारे केलेला आहे, तेव्हा तो रागाने लालमुंद होतो. तो इंद्राला शापच देतो की माझा मुलगा ज्यांनी कुणाला काहीही इजा केलेली नाही त्याला इंद्राने आकसापोटी मारलेला आहे. म्हणून मी इंद्राचा नाश करण्यासाठी वृत्राची निर्मिती करत आहे. जगाला दिसू देत की माझी पण काय ताकद आहे ते. तपश्चर्या करणाऱ्यांचा अशा प्रकारे नाश करणाऱ्याला शिक्षा ही झालीच पाहिजे. त्या विकृत मन असलेल्या देवांच्या राजाला सुद्धा तसंच भोगावं लागेल, जे माझ्या निष्पाप त्रिमुखने भोगलेलं आहे. असं बोलून तो ऋषी उठतो, आचमन घेतो, अग्नीत आहुती देतो आणि वृत्राची निर्मिती करतो. त्या भयंकर वृत्राला तो सांगतो की तू इंद्राचा नाश करण्यासाठी आलेला आहेस. माझ्या तपोबलातून तू मोठी शक्ती मिळवशील, ज्यामुळे तू त्या देवांच्या राजाचा नाश करशील. त्यानंतर तो असुर वाढत जातो. त्याचा आकार आभाळाला मिळण्या इतका मोठा होतो. ते सूर्य चंद्रालाही तो भिडतो. तो दुसरा सूर्य जणू काही असा तेजस्वी होतो. प्रलय काळात सूर्य कसा दिसतो तसा तो दिसायला लागतो. मग तो विचारतो, आता मी काय काम करायचं आहे ते मला सांगा. त्याला जाब मिळतो, जा इंद्राला ठार मार. ती आज्ञा मिळाल्यावर तो स्वर्गाकडे जायला लागतो. त्यानंतर इंद्र आणि वृत्र ह्यांच्यात मोठी लढाई होते. ते दोघेही एकमेकांवर रागावलेले असतात. वृत्र 100 यज्ञ करणाऱ्या इंद्राला धरतो. त्याला गोल गोल फिरवून मग स्वतःच्या तोंडात घालतो, म्हणजेच तो इंद्राला गिळून टाकतो. ते पाहून घाबरलेले स्वर्गीय ऋषी वृत्राला मारण्यासाठी त्र्यंबकला आवाहन करतात. तिथे वृत्र जांभई देतो तेव्हा इंद्र त्याचा आकार लहान करून त्याच्या तोंडातून बाहेर येतो. तेव्हापासून जांभई देणं 3ही जगासाठी चांगलं समजलं जाऊ लागलं. सगळे देव इंद्र बाहेर आला म्हणून खूप खुश होतात. वृत्राला समजतं की इंद्र त्याच्या तोंडातूनच बाहेर आलेला आहे. तेव्हा पुन्हा लढाई सुरू होते. ते युद्ध अनेक युग चालू आहे. त्वश्रीच्या आणि त्याच्या स्वतःच्या बळावर इंद्राला तो नमवतो. इंद्र परत फिरतो. ते पाहून सगळे देव पुष्कळ नाराज झालेले आहेत. ते सगळे देव इंद्रासह त्वश्रीने दाबून टाकलेले असतात. ते मोठ्या संतांना त्यांचा सल्ला विचारतात. ते मंदार पर्वताच्या माथ्यावर बसून योजना आखत असतात की त्वश्रीला आणि वृत्राला कसं पराजित करायचं. त्यांना आता फक्त एकाचीच आशा असते, तो होता विष्णू. तोच केवळ ह्यातून मार्ग काढेल असं ते समजतात. पुढच्या भागात म्हणजे 10व्या भागात तो आपण ऐकणार आहोत. पण अशा रीतीने इथेच सैन्योद्योग पर्व भाग 9 संपलेला आहे. भाग 10. इंद्र त्या सगळ्या देवांना सांगतो की अहो देवांनो, हे अविनाशी विश्व वृत्राने व्यापलेलं आहे. त्याला हरवणं वाटतं तितकं सोपं नाही आहे. मी त्याचा मुकाबला करण्यात असमर्थ ठरलो आहे. मी आत्तापर्यंत तुमचं संरक्षण ह्या असुर शक्तींपासून करत आलेलो आहे. पण आता ह्यापुढे शक्य होईल असं मला वाटत नाही आहे. मी हरलो आहे असे उद्गार तो हताशपणे सगळ्या देवांच्या पुढे काढतो. त्या वृत्राची ताकदच अशी आहे की तो सगळी म्हणजे 3ही जगं एका घासात खाऊ शकेल. म्हणून मी ठरवलं आहे की आपण सगळे एकत्रितपणे विष्णूच्या मदतीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्याच्या मदतीने वृत्राला आवरता येईल. एरवी ते केवळ अशक्यच आहे. यापुढे विष्णू जसं सांगतील तसं आपण करणं आवश्यक आहे. शल्य त्यापुढे सांगतो, इंद्र अशा प्रकारे बोलल्यानंतर सगळे देव देवर्षी विष्णूकडे जाण्याचं ठरवतात. त्यांच्या संरक्षणात सगळं विश्व आणण्याचं ते ठरवतात. वृत्राच्या धास्तीने अस्वस्थ झालेले ते सगळेच विष्णूला सांगतात, अहो भगवंत, आपण याआधीसुद्धा अशा प्रकारच्या परिस्थितीत देवांना मदत करण्यासाठी धावून आलेले होतात.
एकदा तर आपण 3 पावलात सगळी 3ही जगं पादाक्रांत केली होती. आपण अमृत देवांसाठी मिळवण्यातही मदत केली होती. आपण अनेक असुरांचा नाश युद्धात केलेला आहे. आपण इंद्राचं स्थान त्याच्यासाठी टिकवण्यात नेहमीच मदत केलेली आहे. आपण देवांचे अंतिम आशास्थान आहात. हे सगळं विश्व आपणच व्यापून आहात. आज पुन्हा वेळ अशी आलेली आहे की आपण इंद्राला आणि इतर सगळ्या देवांना मदत कराल आणि त्या वृत्राचा बंदोबस्त कराल. ती प्रार्थना ऐकून विष्णू त्यांना सांगतो, मी तुमच्यासाठी ते सगळं करण्यास तयार आहे. मी तुम्हाला एक योजना सांगतो, जी केल्यामुळे त्या महाबली वृत्राचा बंदोबस्त निश्चितपणे होईल. त्या योजनेनुसार तुम्ही सगळे ऋषी, गंधर्व, यक्ष इत्यादी तो वृत्र जिथे आहे तिथे जाल. त्याच्याशी सामोपचाराच्या गोष्टी करू लागाल. त्या बोलण्यात तुम्ही त्याला अडकवू शकाल, त्यासाठी मी माझी सिद्धी पणाला लावीन. त्या तहाच्या बोलण्यात तो फसेल आणि इंद्र पुन्हा एकदा जिंकेल. मी अदृश्यपणे इंद्राच्या वज्रातच राहीन. अहो देवांनो, आता त्वरा करा आणि जे सांगितलं आहे ते करा, असं विष्णू त्यांना सांगतो. त्या तहाच्या बोलण्यास ताबडतोब सुरुवात करा असा आदेशही विष्णू त्या सगळ्या गंधर्व, यक्ष, ऋषी आणि इतर देव यांना देतो. शल्य पुढे सांगतो की त्या आदेशानुसार ते सगळे स्वर्गीय इंद्राला त्यांचा मुख्य म्हणून नेमतात आणि मग निघतात. ते वृत्राकडे जातात. ते पाहतात की वृत्र त्याच्यातून बाहेर येणाऱ्या तेजांनी सगळ्या दाही दिशा उजळून टाकत असतो. त्याने सगळी जगं किळंकृत केलेली असतात. त्यानंतर काही देवर्षी वृत्राला भेटतात आणि तहाची बोलणी सुरू करायला लागतात. ते म्हणतात की तू सगळी जगं, 3ही जगं ताब्यात घेतली असलीस तरी खऱ्या अर्थाने तू अजून इंद्राला जिंकू शकलेला नाही आहेस. तुमच्या युद्धामुळे सगळ्या देवांना, असुरांना, राक्षसांना फार त्रास होत आहे. म्हणून आमचा असा सल्ला तुला आहे की तू इंद्राशी समझोता करावा आणि हे तुमचं भांडण मिटवावं. वृत्र त्या ऋषींचं बोलणं ऐकून त्यांना अभिवादन करतो, त्यांचं स्वागत करतो. पुढे ते देवर्षी त्याला सांगतात, समझोता झाल्यानंतर तू इंद्राच्या राज्यात सुखाने राहू शकशील आणि इंद्र त्याचं काम करू शकेल. या दोघांचाही फायदा आहे. ते ऐकल्यानंतर वृत्र त्यांना सांगतो, तुम्ही जे बोलता ना ते मला पटतंय, परंतु असा शांतता करार कसा शक्य आहे तुमच्या इंद्रात आणि माझ्यात? हाच तर प्रश्न आहे. 2 परस्पर विरोधी शक्तींमध्ये समझोता कधीही होत नाही, हे तर तुम्हीही चांगले जाणत आहात. ते ऐकल्यानंतर ऋषी त्याला सांगतात की चांगल्या लोकात समझोता एका भेटीत होऊ शकतो. त्यानंतर जे दैवात आहे ते होत राहणारच आहे. सात्विक माणसांची मैत्री होत असेल तर ते मोठं भाग्याचं समजतात. तशी मैत्री एक संपत्तीसारखी असते. खरे मित्र नेहमी सार्थ मार्गदर्शन करतात. म्हणून चांगल्या माणसांचा नाश होणार नाही असं वागलं पाहिजे. सात्विक इंद्राला मानतात, कारण इंद्र निर्दोष असतो. त्याचे निर्णय बिनचूक असतात. म्हणून त्याची आणि तुझी कायम दोस्ती झाली तर त्यात सगळ्या चांगल्या लोकांचं भलं होणार आहे. अशा प्रकारे ते वृत्राला पटवण्याचा प्रयत्न करत असतात. शल्य पुढे सांगतो, ते ऋषींचं बोलणं ऐकल्यानंतर वृत्र त्यांना सांगतो, आपण पुण्यप्रभावी आहात, म्हणजे तुम्ही कधीही खोटं बोलणार नाही हे मी समजू शकतो. परंतु जर मला जे पाहिजे तसं हे देव करणार असाल तरच मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे करण्यास तयार आहे. अहो ब्रह्मर्षींनो, तुमचा इंद्र किंवा तुमचा कोणताही देव मला कोणत्याही गोष्टीचा उपयोग शस्त्रासारखा करून मारण्याचा प्रयत्न करणार नाही, जी ओली आहे, सुकी आहे, जी दगडाची आहे, जी लाकडाची आहे, जी कोणत्याही धातूची आहे. त्याचप्रमाणे रात्री किंवा दिवसा फेकून किंवा हाणून वापरली जाणार आहे. जर तसं आश्वासन मला देवांच्या आणि इंद्रांच्या वतीने देत असाल तर मी तुमच्या इंद्राशी कायम समझोता करण्यास तयार आहे. ते ऐकून ऋषी आनंदी होतात. अशा अटीवर तो करार संपन्न होतो. त्यामुळे वृत्रही फार खुश होतो. इंद्रसुद्धा वरपांगी खुश झाल्याचं दाखवतो आणि आतल्या आत तो वृत्राचा वध कसा करायचा ह्या अटी पाळून त्याचा विचार करत असतो. कुठे खोट मिळते का त्या अटीतून बाहेर पडण्यासाठी ते तो शोधायला लागतो.
खोटच दिसत नसल्यामुळे इंद्र बेचैन झालेला असतो. पण त्याला एक खोट सापडते. संध्याकाळ हा समय न रात्र न दिवसात येत, म्हणजे वृत्राला संध्याकाळी किंवा पहाटे मारता येईल हे तो समजतो. त्या प्रचंड आकाराच्या असुराला मारण्यासाठी असं कोणतं शस्त्र आहे की जे न दगडाचं, न धातूचं, न लाकडाचं बनलेलं आहे, हे तो आता पाहायला लागतो. इंद्र समजत असतं की जर वेळीच या प्रचंड आकाराच्या असुराला मी मारलं नाही तर यथावकाश सृष्टीच्या नियमानुसार माझं स्थान विचलित होणार, ह्याची चिंता त्याला खात असते. अशा विलक्षण परिस्थितीत विष्णू कशी त्याला मदत करू शकेल याचा तो विचार करत असतो. पाणी किंवा फेस वापरून त्याला मारावं तर ते कसं, हा प्रश्न आता त्याला सतावत असतो. पाणी किंवा फेस हे शस्त्र म्हणून वापरता येणार नाही, म्हणजे संध्याकाळी किंवा पहाटे पाणी किंवा फेस वापरूनच वृत्ताला मारलं तर त्या अटीत ते बसतं. पण हे शक्य कसं आहे, असा प्रश्न आता त्याला सतावत असतो. इंद्र अशा प्रकारे विविध पर्याय आजमावत असतो. फेस किंवा पाणी हे शस्त्र समजलं जाणार नाही. त्यात जर वज्राचा मंत्र भरला आणि ते फेकलं तर तो निश्चितपणे मरेल, असा कयास तो करत असतो. आणि शेवटी असं ठरतं की इंद्र फेसाचा गोळा वज्राच्या मंत्राने भारून, त्याशिवाय विष्णूची शक्ती त्यात भरून ते वृत्रावर टाकलं तर तो महाबली असुर खात्रीने ठार मारला जाईल असं ठरतं. त्याप्रमाणे तो देवांचा राजा त्याची त्वरित अंमलबजावणीही करतो. त्या अपेक्षेप्रमाणे खरोखरच वृत्र मरतो. त्याच्या मृत्यूमुळे 10 दिशा त्याच्या ताब्यातून मुक्त होतात. त्यामुळे सगळे मोसम पूर्वीप्रमाणे पुन्हा सुरू होतात. वारे व्हायला लागतात, पाऊस पडायला लागतो, सगळे ऋतुचक्र पूर्ववत होतात, सगळे चराचर आनंदी होतात, सृष्टीचं चक्र सुरळीतपणे चालू लागतं. सगळे देव, राक्षस, यक्ष, नाग, उरग, गंधर्व इंद्राची स्तुती करायला लागतात. त्याच्या स्तुतीचे सामगायन गायलं जायला लागलं. त्याच्या चतुराईचं सर्वत्र कौतुक व्हायला लागतं. इंद्रसुद्धा त्या यशामुळे उत्साहित झालेल्या सगळ्यांशी उत्साहानेच बोलायला लागतो. त्यानंतर तो शक्र विष्णूची पूजा करू लागतो, कारण त्याच्याच कृपेमुळे ते शक्य झालेलं असतं हेही तो जाणूनच असतो. वृत्राच्या वधानंतर इंद्राचा अहंकार वाढतो. त्याला वाटतं की तो कोणीतरी मोठा झालेला आहे. तरी तो खिन्नसुद्धा होतो, कारण त्याला ब्रह्महत्येचे पाप लागलेलं असतं. कारण त्वश्रीचा मुलगा त्रिमुख हा निष्पाप ब्राह्मण होता. केवळ संशयावरून त्याने त्याची हत्या केलेली असते. त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी तो वनात तपस्या करण्यासाठी निघतो. त्याच्या पापकृत्याचा परिणाम स्वरूप तो त्याचा विवेकच हरवून बसतो. तो पाण्यात जाऊन लपून बसतो. अशा प्रकारे देवांचा राजा त्याच्याच पापकृत्यामुळे लपून बसतो. तो कोणालाही दिसतच नाही. त्याच्या तशा हरवण्यामुळे सगळीकडे अराजक माजतं. पृथ्वीवरून ऋतू काम करेनासे होतात. अरण्य ओस पडतात. नद्यातून पाणी नाहीसं होतं. तळी, सरोवर सगळे सुकी होतात. वरुण देव नाहीसा होतो. पाण्याच्या अभावामुळे सगळं चराचर अस्वस्थ होतात. असं झाल्यामुळे सगळे देवर्षी, देव चिंतित होतात. इंद्र नसल्यामुळे सगळी सृष्टी अनाथ झालेली असते. आता पुढे काय होणार असा प्रश्न सर्वांना पडलेला असतो. कोणालाही इंद्राची जागा घेण्याची इच्छाही नसते. इथेच सैन्योद्योग पर्व भाग 10 संपलेला आहे. भाग 11 शल्य पुढे सांगतो की सगळे देवर्षी आणि ज्येष्ठ देव ठरवतात की इंद्राच्या अनुपस्थितीत आपण राजा नहुषाला इंद्रपदी नेमू. त्याची योग्यता इंद्र बनण्याची आहे असं सगळ्यांचं मत बनतं. ते नहुषाला भेटतात. त्याला म्हणतात, यापुढे तू आमचा स्वर्गाचा राजा म्हणून आम्ही घोषित करत आहोत. तरी तुला काही आक्षेप आहे का? ते ऐकून राजा नहुष त्याला सांगतो की मी इंद्र बनण्याच्या योग्यतेचा नाही. मी त्या जागी बसू इच्छित नाही, कारण मी तुमचं त्या प्रकारे संरक्षण करू शकणार नाही. तुमचा राजा बनण्यासाठी माझ्यापेक्षा जास्त सामर्थ्यवान असलेला कोणीतरी पाहावा. मी इंद्राची बरोबरी करू शकणार नाही. ते ऐकल्यानंतर तिथे जमलेले संत ऋषी त्याला सांगतात की प्राप्त परिस्थितीत आमच्या तपोबळाने आम्ही तुला त्या योग्यतेचे करू.
जे कोणी पुण्यप्रद आहेत, मग ते देव, राक्षस, ऋषी, यक्ष, पितर, गंधर्व असतील, ते त्यांची शक्ती तुला देऊन तुझं कार्य सुलभ करतील. पण तू एकदाचा राजा बनून घे. सर्व गोष्टी चांगुलपणा श्रेष्ठ असं धोरण ठेवून तू ते राज्य करशील असं बघ. अशा रीतीने त्यांच्या आग्रहाने तो नहुष राजा इंद्राच्या ठिकाणी बसतो. परंतु त्याच्या वासना त्याचा पिच्छा काही सोडत नाहीत. देवांचा राजा झाल्यानंतर त्याच्या सभोवार स्वर्गीय अप्सरा वावरायला लागतात. तो त्यांच्याबरोबर त्याचा काळ नंदनवनात आणि कैलासात, हिमालयात, मंदार पर्वतावर, सह्य पर्वतावर, महेंद्र आणि मलय पर्वतावर मजेत घालवायला लागतो. त्यांच्या सेवेत विश्ववसू, नारद, 6 ऋतू मानवी रूपात आणि गंधर्व आणि अप्सरा त्यांची बडदास्त पाहू लागतात. ते मजा करण्याचं चालू असताना एकदा त्याची नजर इंद्राची पत्नी सांचीवर पडते. त्याची वासना जागृत होते. तो त्याच्या सेवकाला विचारतो, ती इंद्राची बायको माझी सेवा करण्यासाठी का येत नाही? मी आता नवीन इंद्र झालेलो आहे तुमच्या सगळ्यांच्या मर्जीने, तेव्हा आता ती माझी बायको झाली पाहिजे. तिला लवकरात लवकर माझ्याकडे पाठवून द्या. ते सांचीला समजतं. ती दुःखी होते. ती बृहस्पतीला विचारते, आता काय करायचं? मला आपल्याकडे आश्रय द्याल तर बरं होईल. आपण नेहमी सांगत असता की माझ्या अंगावर सगळी 30 शुभ लक्षणं आहेत की ज्यामुळे मी इंद्राची पत्नी झालेली आहे. मग मी कधीही दुसऱ्या कोणालाही जवळही येऊ देणार नाही किंवा मी कधीही विधवा होणार नाही. माझी शुद्धता आपणच सांभाळा. हे सगळं आपण मला सांगताय. मग आता हे कोणतं अरिष्ट येत आहे? आता तुम्ही माझं संरक्षण करा. ते ऐकून बृहस्पती तिला आश्वासन देतात की तिचा राजा त्याची तपस्या उरकून लवकरच येणार आहे. तू निश्चिंत राहा. मी जे बोलतोय तो नेहमी खरं होत असतं. त्या नहुषापासून तुला काहीही बाधा होणार नाही. मी लवकरच तुझी आणि तुझ्या पतीची भेट घडवून आणेन. तिथे नहुषाला समजतं की इंद्राच्या पत्नीला बृहस्पतींनी आश्रय दिलेला आहे, जो बृहस्पती ऋषी अंगिरसाचा मुलगा आहे. ते समजल्यावर राजा नहुषाला त्याचा राग येतो आणि इथेच सैन्योद्योग पर्व भाग 11 संपलेला आहे. भाग 12 शल्य पुढे सांगतो. नहुष रागवला आहे हे पाहून सगळे देव आणि संत त्याला सांगतात, अहो नृप, जर शांत व्हा. जर तुम्ही रागवला तर असुर, गंधर्व, राक्षस, उरक, किन्नर सुद्धा त्यांचे ताळतंत्र सोडतील. त्यासाठी तुम्ही रागवता कामा नये. आपण सात्विक राहिलं पाहिजे. तुमच्या वासनांवर तुमचं नियंत्रण असलं पाहिजे. ती सांची देवता दुसऱ्याची पत्नी आहे. तिचा लोभ आपण करू शकत नाही. आपल्या वासना शरीराच्या बंधनात आहे, ते तुमच्या योग्यतेत बसत नाही. आणि हे विसरूनही चालणार नाही आपल्याला की आपण आता देवांचे राजे झालेले आहात. जर आपणच सात्विकता सोडली तर तुमच्या प्रजेचं कसं होणार? नहुष त्याच्या वासनेत अडकलेला त्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो आणि म्हणतो, तुमच्या इंद्राने अहिल्याला नासवलं नव्हतं का? तेव्हा तो देवांचा राजा नव्हता का? दुसऱ्यांच्या बायकांवर तो नजर टाकत होता तेव्हा त्याला तुम्ही काय सल्ला दिला होतात? तुमच्या इंद्राने अनेक अमानुष कृत्य केलेली आहेत. त्याने चांगुलपणा सोडून लुच्चेगिरी केलेली आहे. त्या वृत्राचा नाशसुद्धा त्याने कपट कारस्थानानेच केलेला आहे. त्या त्रिमुखाचा वधही केला तेव्हा तुम्ही त्याला का सल्ला देत नव्हतात? मला हे सगळं का शहाणपण सांगत आहात? ते देवतेने मला स्वीकारावं, त्यातच तिचं भलं आहे. देव त्याला सांगतात की आपण आज्ञा करता तेव्हा आम्ही तुमच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी त्या देवतेला तुमच्याकडे आणून सोडणार. परंतु कृपया रागावणं बंद करा आणि तुम्ही शांत व्हा. शल्य पुढे सांगतो. ते बोलल्यानंतर सगळे देव आणि संत बृहस्पतीकडे जातात. तिला ते दुःखदायक सांगतात. ते बोलावतात, आपल्या आश्रयात सांची आहे ते आम्ही जाणत आहोत, परंतु आम्ही तुम्हाला विनंती करतो की सांचीला नहुषाकडे पाठवण्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही. आजच्या घडीला राजा नहुष इंद्रापेक्षा जास्त शक्तिमान आहे. सांचीने नहुषाला तिचा पती म्हणून स्वीकारावं, त्यातच सगळ्या देवांचं भलं आहे. ते ऐकून सांची जोरजोराने रडायला लागते.
ती बृहस्पतीला बोलते, मला तो नहुष अजिबात आवडत नाही. मी त्यासाठीच आपलं संरक्षण मागितलेलं होतं आणि हे आत्ता काय होत आहे? आता तुम्ही माझं संरक्षण करण्यास बांधलेले आहात. मला त्याच्याकडे आपण पाठवू शकत नाही. बृहस्पती तिला सांगतो, माझा निर्णय असा आहे, मी ज्याला संरक्षणाचं आश्वासन देणार त्याला मी संरक्षण देणारच देणार. तू गुणी आहेस, तुझ्यावर असा अन्याय मी होऊच देणार नाही. मी ब्राह्मण आहे म्हणून मी कोणतंही अयोग्य कृत्य करूच देणार नाही. त्यानंतर तो ब्रह्मदेवांना सांगतो, तुम्ही जा, ती देवता त्याला मिळणार नाही हे त्याला सांगा. मी जर ह्यावेळी त्याच्या पापकारक मागणीपुढे झुकलो तर पुढे चुकीचा पायंडा पडेल. ते होणं कोणाच्याही हिताचं नाही आहे. ब्रह्म नहुषाला शाप देतो की हा इंद्राची जागा घेण्यास लायक नाही, म्हणून तो स्वर्गातून खाली फेकला जाईल. देवांना तो जाण्यास सांगतो. शल्य पुढे सांगतो की देव ब्रह्माला म्हणतात की असा तडकाफडकी करता येणार नाही, काहीतरी मध्य मार्ग काढावा लागेल. त्यावर ब्रह्म सांगतो की त्याला सांगा की सांचीला विचार करण्यास अवधी पाहिजे आहे, त्यानंतर ती काय तो योग्य करेल. त्याशिवाय दुसरा मार्ग सांचीला आणि आपल्याला नाही असं ब्रह्म म्हणतो. त्या मधल्या काळात काहीतरी उपाय सुचू शकतो. नहुष त्याला मिळालेल्या आशीर्वादामुळे विवेकी आहे, तेव्हा त्याच्यातही काहीतरी बदल होईल असं आपण समजू शकू. शल्य पुढे सांगतो की देव ते ऐकून संतुष्ट होतात आणि म्हणतात, आपण योग्य तेच समजता, त्यातच आपल्या सगळ्यांचं भलं पण आहे. त्यानंतर अग्निदेवाच्या नेतृत्वाखाली ते देव सांचीला सांगतात, अगदी समजावणीच्या सुरात, आपण पवित्र आहात. जगातील चराचरांचे आपण तर आधारच आहात. तो अपवित्र वासनांध झालेला नहुष तुमच्यापुढे टिकाव धरू शकणार नाही. नियती आपल्याला सांभाळून घेईल. लवकरच इंद्र त्याच्या जागी येईल आणि सगळं काही व्यवस्थित होईल. ते ऐकून सांची नहुषाला भेटण्यासाठी जाते. तिचं सौंदर्य पाहून तो वासनांध झालेला राजा फारच खुश होतो. पण इथेच आपला सैन्योद्योग पर्व भाग 12 संपलेला आहे.